आई वडिलांनी पण विचार केला पाहिजे, तिचा मोबाईल चेक केला पाहिजे की ती मोबाईल मध्ये किती वेळ बोलते, तिचे व्हॉट्सअप काय। मी रात्री जेव्हा सहज बघितले तेव्हा मला कळालं का पूर्ण प्रेम प्रकाराचा अँगल दिलाय। ती मुलगी परत त्या मुलाला का भेटली हा एक गूढ आम्हाला आतापर्यंत समजलेला नाहीये। आणि मेल्यानंतर किंवा हे वाईट गोष्ट घडल्यानंतर आमच्या मुलीची बाजू घ्यायची सोडून तिची बदनामीची मोठी चालू आहे। प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा घटना घडली जाते ना, नेहमी स्त्रीला किंवा मुलीलाच दोष दिला जातो। तरुणीला जीव गमवावा लागले ह्याला म्हणजे प्रशासन जबाबदार आहे असं मला वाटते। पोलीस प्रशासन जबाबदार आहे। कुठे गेली महिलाची सुरक्षा? अरे लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये द्यायला तयार होतो, ते 1,500 रुपये नको आहेत आम्हाला। आमच्या बहिणीला व्यवस्था द्या, आमच्या महिलांना हे दे, संरक्षण द्या, तुमचे 1,500 रुपये नको आहेत आम्हाला। आणि आमची एकच मागणी आहे महिलांची की एकच मागणी, जो बी गुन्हेगार असेल तो पकडून न्याय व्यवस्थेनं त्याला शिक्षा न देता तो आमच्या ताब्यात पाहिजे। आम्ही महिला त्याला शिक्षा आम्ही देऊ। ती मुलगी परत त्या मुलाला का भेटली हा एक गूढ आम्हाला आतापर्यंत समजलेला नाहीये। कारण ती मुलगी त्या मुलाकडे गेलीच कशी, कारण ती एक दिवसात गेली नाहीये। आणि मी या तरुण पिढीला आता सांगते, मुलींना सांगते, प्लीज विनंती करते, कुठेही जाताना, मैत्रिणींकडे जाताना आईला सांगा मी कुठे चालले। आता अशा बऱ्याच गोष्टी आहेत की कॉलेजमध्ये मुली जातात, सांगतात आणि नको त्या ठिकाणी असतात, पोलीस जातात आणि मग त्या खडका लपलेले जातात। याला जबाबदार कोण असतं? आई वडिलांनी पण विचार केला पाहिजे, तिचा मोबाईल चेक केला पाहिजे की ती मोबाईल मध्ये किती वेळ बोलते, तिचे व्हॉट्सअप काय, तिला कोणाचे मेसेज येतात आणि ती कोणाबरोबर बोलते। प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा घटना घडली जाते ना, नेहमी स्त्रीला किंवा मुलीलाच दोष दिला जातो। पण घरच्या म्हणजे आई बाबांनी मुलांना पण प्रशिक्षण किंवा शिक्षण दिलं पाहिजे की एखाद्याची ज्या मुलीवरती आपण अत्याचार करतो ती कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे। नेहमी प्रत्येक वेळेला महिलेला तुम्ही दोषी धरू नका। जे सध्या मीडियामध्ये पसरवलं जाते की जी हत्या झाली ती प्रेम करून झाली, हा साफ चुकीचा आहे। मी त्या कुटुंबाचा, त्या मुलीचा मोठा चुलता आहे। ही गोष्ट मला रात्री फेसबुकवर कळाली। एवढ्या दुःखाच्या गोष्टीमध्ये आम्हाला काय माहिती ना बाहेर काय चाललंय, ते कोण काय करते ते। मी रात्री जेव्हा सहज बघितले तेव्हा मला कळालं का पूर्ण प्रेम प्रकाराचा अँगल दिलाय। हा टोटली चूक आहे। जर प्रेम प्रकार असेल तर त्याच्या मुलींनी आणि वडिलांनी कशाला ती पोस्को का कुठल्या कायद्याखाली तक्रार केली असती, त्याच्यानंतरही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला किंवा अजून काही गोष्टी केल्या। आता समाज माध्यमातून कोण हे सगळ्या गोष्टी पसरवते आणि मेल्यानंतर किंवा हे वाईट गोष्ट घडल्यानंतर आमच्या मुलीची बाजू घ्यायची सोडून तिची बदनामीची मोठी चालू आहे।